जप करताना तुम्हीही माळेचा उपयोग करता का? पण पुराणानुसार जप माळेचे हे अद्भुत महत्त्व तुम्हालाही थक्क करते. आपल्या हिंदू धर्मात जप माळेला अत्यंत पवित्र मानलं जातं. कारण जप म्हणजे मंत्रांचा किंवा देवांच्या नावाचा पुनरावृत्तीने केलेला उच्चार आहे. आणि ही पुनरावृत्ती मोजण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो ती म्हणजे जपमाळ. पुराणांमध्ये जपमाळेचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. तपस्वी, ऋषीमुनी आणि संत देवांच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय मानतात आणि त्यासाठी जपमाळेचा वापर करतात. आता जपमाळेमध्ये 108 मणीच का असतात? तर हे केवळ आकड्यांचे गणित नाही, तर यामागे गहन आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्वही दडलंय. काही पुराणानुसार 108 ही संख्या संपूर्ण ब्रह्मांडाची आणि कालाची आठवण करून देते. 27 नक्षत्र गुणिले 4 पद म्हणजे 108 येतो. जेव्हा आपण 108 वेळा जप करतो तेव्हा आपण संपूर्ण ब्रह्मांडाची आठवण करत असतो. योगशास्त्रात मानवी शरीरातील 108 प्रमुख ऊर्जा केंद्रे जसं मर्मबिंदू किंवा नाड्यांचा उल्लेख आहे, जी प्राणायाम आणि जपानं जागृत होतात. देवी देवतांच्या अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच 108 नावांनी जप करण्याचा उल्लेख देवी भागवत पुराणात आढळतो. प्रत्येक नावामागे देवीच्या एका रूपाचं स्मरण करून साधना साकार होते. आता जेव्हा जप माळेकडे तुम्ही बघता तर यात आहे मेरुमणी. याचं फार महत्त्व आहे. जप माळेत 108 मण्यांव्यतिरिक्त एक मोठा मणी असतो, त्याला मेरुमणी असं म्हणतात. हा मेरुमणी म्हणजे गुरुचं प्रतीक मानलं जातं. जपाची सुरुवात मेरुमण्याच्या नंतरच्या मण्यापासून करावी आणि मेरुमण्याला थांबवावी. मेरुमणी कधीही ओलांडू नये. जर तुम्हाला जास्त जप करायचा असेल तर मेरुमण्यापर्यंत आल्यावर माळ उलट फिरवून पुन्हा मेरुमण्याकडे जावं. हा नियम जपाची क्रिया विसरण्यासाठी आणि साधकाच्या सुषुम्ना नाडीच्या जागृतीसाठी महत्त्वाचा असतो असं मानलं जातं. आता पुराणांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळांचे आणि त्यांच्या उपयोगाचे वर्णन आढळते. प्रत्येक माळेचे स्वतःचे असे महत्त्व आहे. जसं रुद्राक्ष माळ, भगवान शिवशंकरांची प्रतीक मानली जाणारी रुद्राक्ष माळ अत्यंत पवित्र मानली जाते. रुद्राक्षाची निर्मिती भगवान शंकरांच्या अश्रूंमधून झाली अशी आख्यायिका आहे. ही माळ धारण केल्यानं मानसिक ताण, भीती आणि चिंता दूर होते आणि मन शांत राहतं. रुद्राक्षामध्ये सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची शक्ती असते, ज्यामुळे साधकाच्या शरीरात ती ऊर्जा पोहोचते. रुद्राक्ष माळेचा जप केल्यानं एकाग्रता वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो, असेही विज्ञानाने मान्य केले आहे. श्रावण महिना, सोमवार आणि शिवरात्री हे दिवस रुद्राक्ष माळ धारण करण्यासाठी शुभ मानले जातात. त्यानंतर तुळशीची माळ. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असलेली तुळशीची माळही मोठ्या श्रद्धेनं वापरली जाते. तुळशीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही माळ धारण केल्यानं मन शांत होतं, आत्मा शुद्ध होतो आणि आध्यात्मिक प्रगती होते. तुळशी माळ कफ आणि वात दोषांपासून आराम देते, पचनशक्ती सुधारते, ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांवर फायदेशीर आहे. तुळशीची माळ नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मकता आणते. त्यानंतर स्फटिक माळ. स्फटिक हा एक पारदर्शक रत्न आहे. ज्योतिषशास्त्रानुसार स्फटिकाच्या माळेनं जप करणं किंवा ती धारण करणं खूप शुभ मानली जाते. ही माळ नकारात्मकता दूर करण्यास मदत करते आणि आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करते. स्फटिक माळ धारण केल्यानं मानसिक शांतता मिळते, राग नियंत्रित होतो आणि ताण कमी होतो. तसेच संपत्ती, कीर्ती आणि नशिबात वाढ होते असंही मानलं जातं. जप माळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. ते म्हणजे माळेला उजव्या हातानं धरावं, अंगठा आणि मधलं बोट वापरून माळेचा एक मणी पुढे सरकवावा. तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाने आणि करंगडी म्हणजे शेवटच्या बोटाने माळेला स्पर्श करू नये असा नियम आहे. अंगठा आणि मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असे मंत्र महार्णव ग्रंथात सांगितले आहे. जपमाळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी, ती जमिनीवर ठेवू नये. जपमाळेचा जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. तुळशीची माळ परिधान केलेल्या व्यक्तीने सात्विक अन्नच खावं, ज्यात लसूण, कांदा, मांस आणि मासे इत्यादींचा समावेश नसावा. मंत्राचा उच्चार करताना मन आणि मेंदू एकाग्र ठेवावा.
शिंकणे, पाय पसरणे, राग येणे आणि डुलकी घेणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात। असं केल्यानं शुभ फळ मिळत नाही। जपमाळ ही केवळ एक धार्मिक वस्तू नाही, ती आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा एक अविभाज्य भाग आहे। पुराणानुसार ती आपल्याला देवाशी जोडते, मन शांत करते, आरोग्य सुधारते आणि जीवनात सकारात्मकता आणते। त्यामुळे जपमाळेचा वापर करताना तिचे महत्त्व समजून आणि नियमानुसार करणं अत्यंत फलदायी ठरतं। पुराणानुसार तुमच्या हातातली ही छोटीशी माळ तुमच्या आयुष्यात किती मोठे बदल घडवू शकते हे तुम्हाला नक्कीच जाणवेल। तुम्हाला जपमाळेचे हे महत्त्व माहिती होते का? किंवा तुम्हाला जपमाळेबद्दल अजून कोणती माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।